लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री तहसीलदार यांच्या अन्यायाला कंटाळून आमरण उपोषण, तलाठी मंडल अधिकारी यांची मनमानी, वरिष्ठ अधिकारी करणार का कारवाई? औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावातील शेतकऱ्यांच्या विहिरीचा फेरफार करण्याचे वरिष्ठांचे आदेश असून सुद्धा टाळाटाळ 2 दिवसापासून करत आहेत। त्यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील मौजे बाबरा गावातील रहिवाशी मोहम्मद सय्यद नूर सय्यद मालकीच्या जमीन गट नंबर 151 मधील ताब्यातील विहिरीचा फेरफार घेण्यासाठी तहसील कार्यालय फुलंब्री येथे दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी फेरफार घेण्यासाठी अर्ज केला होता। अर्ज करण्यापूर्वी मोहम्मद सय्यद नूर सय्यद यांच्या भावाने वडिलांनी सदर विहिरीच्या पश्चात घेतलेला चुकीचा फेरफार क्रमांक 3432 रद्द करण्यासाठी विभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केली व विभागीय अधिकारी यांनी सदर फेरफार रद्द करण्याचे आदेश दिले असता यांच्या भाऊ व वडिलांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केली असून अप्पर जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांचा आदेश रद्द करण्याचा आदेश केला असता अर्जदाराने सदर आदेश विरोधात विभागीय आयुक्ताकडे रिव्हिजनल दाखला केला, तर रिव्हिजन अर्जाचा निकाल मोहम्मद सय्यद नूर सय्यद यांच्या बाजूने लागला व विभागीय अधिकारी पैठण फुलंब्री यांचा आदेश कायम करण्यात आला। दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजीच्या अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदार फुलंब्री यांनी बाबरा गावचे तलाठी यांना दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी आदेशित केले, तरीही बाबरा गावचे तलाठी यांनी फेरफार घेण्यासंबंधी कोणतीही कारवाई केली नाही। त्याचप्रमाणे वेळोवेळी अर्जदार यांनी फुलंब्री तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे फेरफार घेण्यासंबंधी व तलाठी मंडलाधिकारी यांना समजावून सांगण्यासंबंधी विनंती केली, मात्र मोहम्मद सय्यद नूर सय्यद यांच्या विनंतीची व अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही। त्यांना कोणताही प्रकारे न्याय मिळाला नाही, म्हणून फुलंब्री तहसील कार्यालयासमोर दिनांक 4 जुलै 2024 रोजीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे व सदरील आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे, असे निवेदन फुलंब्री तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री, औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे फुलंब्री येथे देण्यात आला आहे। माझं प्रकरण असं आहे, 2018 पासून मला इथले कर्मचारी ते त्रास देत आहे। माझा फेर यांनी हातमिळवणी करून सनी दुसऱ्याच्या नावे माझी विहीर लावून दिली होती। मी 2 वर्ष तहसील, SDO, कमिशनर, कलेक्टर यांच्या आदेशान्वये सगळे कागदपत्र क्लिअर करून सनी मी तो फेर रद्द करून घेतला। त्यानंतर माझा 2018ला मला ऑर्डर मिळाली की तो फेर रद्द झाला। त्यानंतर मी 2022 पासून यांना वारंवार अर्ज देतो आहे। तलाठ्याला तहसीलदार साहेबांनी कमीत कमी 5 ते 7 पत्र काढून सुद्धा आजपर्यंत कुठलीही त्यांनी कारवाई त्याच्यावर केलेली नाही आहे। आणि मला सांगतो की 50,000 रुपये दिले तर तुझं काम होऊन जाईल, नाही तर तुझं काम होणार नाही। कोण म्हणलं तुम्हाला आता 50,000 रुपयाची मागणी कोण केली? तूप आहे म्हणून सरी तलाठी हे बाबरा सजाला त्यांनी मागणी केलेली आहे 50,000 रुपयाची। हो। तुम्हाला कितवा दिवस आहे आज उपोषणाचा? माझा 2रा दिवस आहे। काय तुम्हाला काही उत्तर मिळालं नाही का तहसीलमधून? अजूनपर्यंत तर कुठलंही काही मला उत्तर मिळालेलं नाही आहे, पण मला फक्त त्यांच्याकडून एकच उत्तर पाहिजे की त्यांनी तात्काळ मंडळ अधिकारी आणि तलाट्यावर कारवाई करावी, कारण मला 10 मिनिटाचा वेळसुद्धा मंडळ अधिकारी साहेबांनी दिलेला आहे आणि मी त्या 10 मिनिटाच्या वेळेला धरून इथं मी सगळे कामं काज सोडूनसुद्धा इथं विळीवर बसलेलो आहे। मी नंतर फोन केला की त्यांचं उत्तर असं मिळायचं मला की मला तलाट्यांनी काहीतरी वेगळंच सांगितलं आणि ते होत नाही तुमचं काम। तुमची मागणी पूर्ण झाली नाही लवकर तर तुम्ही पुढचं काय निर्णय घेणार आहे? नाही, मी निर्णय माझी जोपर्यंत मागणी होत नाही तोपर्यंत मी उपोषणच सोडणार नाही। तुमचं नाव सांगा। माझं नाव मोहम्मद सय्यद नूर सय्यद, राहणार बाबरा, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।